नवी मुंबईतील उरणमध्ये झालेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। 20 वर्षाच्या यशस्वी शिंदे या तरुणीची दाऊद शेख यांनी निर्घृण हत्या केली। शरीरावर अनेक गंभीर जखम्या होत्या। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या। आता या प्रकरणीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यांनी यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी नुकतेच नवी मुंबई आयुक्तांची देखील भेट घेतली। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आता तरी शक्ती कायद्याला मंजुरी द्यावी अशी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे। असे गुन्हे झाले की त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे। 10 वर्ष झाल्यानंतर शक्ती कायदा अंमलात आणला नाही। यावर्षी हा कायदा पास करा। 2 महिन्यात आरोपीला फाशी झालीच पाहिजे। कोणताही आरोपी सुटला नाही पाहिजे। पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही। सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची आहे। कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही। तुम्ही तुमची दहशत दाखवा असे शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या। गेल्या 3 दिवसात 3 मुलींची किती हिंस्त्रपणा। निर्भया प्रकरणात 16 वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे। ज्या मुलांमध्ये विकृती आहे त्यांना फाशी द्या। या लोकांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे। पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळले पाहिजे। ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत। असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे असे शर्मिला ठाकरेंनी सांगितले। यावेळी मनसे सरचिटणीस शालिनीताई ठाकरे, रीताताई गुप्ता, उपाध्यक्ष स्नेहलताई जाधव उपस्थित होत्या। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।